शाळेतल्या 400हून जास्त विद्यार्थ्यांसाठीचं जेवण तयार होत असताना एका शिक्षकाने स्वयंपाकघरातल्या अन्नात फिनाईल मिसळलं. अशी गोष्ट जी मुलांचं आयुष्य धोक्यात टाकू शकते, पण हे फार काळ लपून राहिलं नाही. हे शिक्षक एकदम साधे दिसणारे मात्र मनात द्वेष घेऊन फिरणारे धनंजय साहू होते. मागील काही दिवसांपासून त्यांचा वाद अधीक्षक दुजेल पटेल यांच्याशी होता. जेव्हा ते स्वतः अधीक्षक होते तेव्हा विद्यार्थ्याला मारहाण केल्यामुळे त्यांचं पद गेलं. तेव्हापासून ते मनात राग घेऊन फिरत होते. मात्र त्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी एक भयानक निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना अन्नातून विचित्र वास आल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना खबर दिली. जेवण थांबवलं आणि सगळ्यांच्या जीवावरचं संकट टळलं. 426 निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या धनंजय साहूला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं गेलं. या घटनेमुळे संपूर्ण शाळा हादरली. यानंतर प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले. साहूला निलंबित करण्यात आलं. अधीक्षक दुजेल पटेल आणि सहाय्यक अधीक्षक गौतम ध्रुव यांनाही पदावरून हटवलं. त्यांच्या जागी भवनसिंग मंडावी यांना नवीन अधीक्षक म्हणून नियुक्त केलं. ही घटना फक्त एका शिक्षकाच्या रागाची नाही, तर शिक्षण संस्थेच्या सुरक्षिततेवर उठवलेलं एक प्रश्नचिन्ह आहे.